लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या वतीने पॅरा आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या दिव्यांग खेळाडू दिलीप गावित आणि त्याचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आलेला होता। या प्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार, आमदार सत्यजित तांबे, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, शशिकांत जाधव तसेच पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य सागर वैदे, धावपटू कविता राऊत, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, सचिव मृणाल जोशी, प्राचार्य डॉक्टर रघुनाथ टोचे, क्रीडा संचालक डॉक्टर नरेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती। आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला। आजच्या पिढीतील युवा वर्गाकडे मोठ्या प्रमाणात कौशल्य आहे, त्यांना योग्य दिशा देण्याचं काम करणं आवश्यक आहे। गोल्डन बॉय दिलीप गावितचं यश हे या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार असून त्याच्या प्रशिक्षकांनी दिलीपची ही यशाची कथा समाजासमोर आणावी, जेणेकरून युवा वर्गासाठी ती प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी यावेळी काढले। दादासाहेब बेडकर यांनी नेहमीच शिक्षणासाठी त्यांचं आयुष्य वेचलं आणि नंतर ताईंनी, त्यांच्या परिवाराने, कन्या यांनी सुद्धा हा वसा वारसा कायम ठेवला। म्हणजे आज आदिवासी भागातल्या गावागावापर्यंत शिक्षणाची एक मोहीम, एक छोट्या गावात सुद्धा आज गेलं तरी बेडकर साहेबांच्या नावाने आजही त्यांची आठवणी जागृत होतात। आणि त्या काळात केलेलं काम, त्या काळात एवढं मोठं विजन असणं म्हणजे खरंच फार मोठी गोष्ट होती। आणि मला वाटतं आदिवासी भागामध्ये न्याय देणाऱ्या, आदिवासी मुलांचं कल्याण करण्यासाठी शिक्षणाच्या संस्था पुढे आणणं खूप गरजेचं होतं आणि त्यासाठी त्यांनी फक्त बोलले नाही तर त्यांनी काम करून दाखवलं। मला आज दादासाहेब बेडकरांची सुद्धा आठवण येते आणि माझे सासरे स्वर्गीय ए.टी. पवार साहेब यांनी सुद्धा त्यांना कायम त्यांचे मित्र म्हणून कायम साथ दिली। आज त्या दोघांच्याही एक प्रकारच्या स्वप्नांची पूर्ती झाल्याचा आनंद सुद्धा होतो की त्यांनी कदाचित शिक्षणाच्या जे स्वप्न पाहिलं, शिक्षणाच्या माध्यमातून युवकांनी पुढे यावं, मुलांनी पुढे यावं, आदिवासी भागातल्या मुलांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध करावं, कदाचित त्यालाच आज जागतिक पटलावर न्याय मिळताना बघून आम्हालाही खूप आनंद होतो। आणि आयुष्यात किती जरी प्रतिकूल परिस्थिती असली तरी निराश होऊ नका हा संदेश आपल्याला दिलीप नक्कीच देतोय। त्याच्यावर कशी मात करायची अशी जर प्रचंड इच्छाशक्ती असली तर ती जिद्द आणि संयम असला, ते सातत्य जर मनात ठेवलं तर सर्व गोष्टी शक्य होतात। हे आज आपण दिलीपच्या उदाहरणातून पुढे बघतोय। खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा संकुल उभारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी केले। भारतीताई इथं आलेले आहेत आणि भारतीताईंसमोर खरं तर काळे सरांचंही भाषण झालं। डांग सेवा मंडळाचे एक विद्यार्थी आज जगाच्या पाठीवर भारताचं नाव करतो। मला असं वाटतं ही फार मोठं यश, खऱ्या अर्थाने ज्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली। ज्यावेळेस मी या शाळांमध्ये जातो संस्थेच्या, माझ्या मनात विचार येतो की 1947, 48, 50 साली अशा ठिकाणी शाळा उभ्या केल्या की जेव्हा तिथं गाडीतून सोडा पायी जाणं सुद्धा शक्य नव्हतं। तो जो उद्देश त्या काळामध्ये ही संस्था उभं करण्याचा होता, तो उद्देश आज साध्य झाल्यासारखं वाटतंय की असे मुलं दिलीप सारखे हे जगामध्ये भारताचं नाव करतायत। त्यांना प्रोत्साहन देण्याची खऱ्या अर्थाने फार मोठी गरज असते। त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हा मोठा सत्कार केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते करून खऱ्या अर्थाने आपण त्याचा यथोच्च गुणगौरव केलेला आहे।
माझ्यातील न्यूनगंड काढून टाकल्यानं मी ही कामगिरी करू शकलो. जर माझ्या प्रशिक्षकांनी माझे गुण हेरून लक्ष दिले नसते तर मी आता नशेच्या आहारी गेलो असतो. आता केवळ ऑलिम्पिकमध्ये पदक हेच माझं लक्ष्य असल्याची प्रतिक्रिया यावेळी पॅरा आशियाई सुवर्णपदक विजेता दिलीप गावित यांनी व्यक्त केलेली आहे. जिथे नसतो तर कुठेतरी कोणी मला अपंग असताना काम दिलं असतं का? जर दिलं असतं तर मी नशेच्या आहार जाऊन कुठेतरी मोलमजुरी केली असती. तर माझं नशीब की देवरूपी सर आणि मॅडम मला भेटले, त्यांनी मला घडवलं. सर्वसामान्य मुलासोबत सरांनी माझी ट्रेनिंग घेतली. पहिले तर माझ्या मनातून अपंग असल्याची भीती काढली आणि सर्वसामान्य मुलांसोबत स्पर्धा केली आणि तिथे मी मेडल जिंकलो. जर मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. स्वप्न आहे की आपल्या देशाचं नाव आणि आपल्या देशाचं तिरंगा जगामध्ये मोठं करण्यासाठी सरांना ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून द्यायचे आणि ते मला पूर्ण करायचे. थँक्यू. यावेळी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर यांनी या कार्यक्रमाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संस्थेच्या दृष्टीने आज सोनियाचा दिन आहे असं मी म्हणेन. कर्मवीर दादासाहेब बिडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात 1937 मध्ये डांग सेवा मंडळ या शिक्षण संस्थेची स्थापना केली. पारतंत्र्याचा काळ डोंगरात राहणारा आदिवासी समाज सामाजिक प्रवाहाच्या बाहेर होता. त्यांना शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात आणण्याचं मोठं योगदान दादासाहेबांनी दिले. डोंगरदऱ्यात कुडाच्या भिंतीत शिक्षणाचा यज्ञ सुरू केला. दादांच्या अथक प्रयत्नातून व संस्थेचे माजी सचिव स्वर्गीय डॉक्टर विजय बिडकर यांच्या आधुनिक दृष्टिकोनातून आज आदिवासी भागात अनेक शाखा उभ्या राहिल्या. या संस्थेच्या माध्यमातून अनेक चांगले लोकप्रतिनिधी व वर्ग 1 ते प्रशासकीय अधिकारी यांची जडणघडण झाली आणि आज जागतिक स्तरावर देशाचं, राज्याचं, जिल्ह्याचं व डांग सेवा मंडळाचं नाव उज्ज्वल करण्याचं भाग्य ज्या विशेष व्यक्तीच्या माध्यमातून लाभलं अशा डांग सेवा मंडळ संस्थेच्या पेठ येथील दादासाहेब बिडकर महाविद्यालयाचा दिव्यांग खेळाडू दिलीप गावित याने चीन येथे झालेल्या 4थ्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत 400 मीटर धावणे क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले. त्याच्या रूपाने मिळवलेल्या या सुवर्ण पदकामुळे देशाच्या 100व्या पदकाचे स्वप्न पूर्ण झाले. आपल्या दिव्यांगत्वाचे दुःख किंवा सहानुभूती न मिळवता केवळ जिद्दीच्या जोरावर संघर्ष करून यशाला गवसणी घातली. देशाच्या व संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. आमचा आदिवासी भागातील खेळाडू जागतिक स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त करेल अशी भविष्यवाणी करणारे क्रीडाप्रेमी स्वर्गीय डॉक्टर विजय बिडकर यांनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. स्वर्गीय क्रीडाप्रेमी डॉक्टर विजय बिडकर यांच्या स्मरणार्थ विजय दत्तक विद्यार्थी क्रीडा स्कॉलरशिप 51,000 रोख रक्कम सन्मान चिन्हांनी मानपत्र देऊन यावेळी दिलीप गावित यांना गौरवण्यात आले. तसेच त्यांचे प्रशिक्षक, दत्तक पालक तथा मार्गदर्शक वैजनाथ काळे यांना देखील 21,000 रुपये रोख बक्षीस आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.